नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही नवीन घरगुती टिप्स घेऊन आलेले आहे, ज्या अडचणीच्या वेळी तुम्हाला खूप कामं येणार आहे. अशाच घरगुती टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि येणारे नवीन व्हिडिओ ते आहे पाहत राहा. बऱ्याच वेळेला नेलकटरने नखं कापल्या जात नाही. असे का होते? तर नेलकटरला जे आहे ते धार नसते आणि धार गेल्यामुळे आपण नेलकटरने नखं कापू शकत नाही. अशा वेळेला नेलकटर नवीन जरी असलं तरी ते टाकून द्यावं लागतं, कारण धार द्यायचं कशी आपल्याला हा प्रश्न पडून जातो. अशा वेळी काय करायचं? साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आपल्या घरामध्ये गोळ्यांचे पॅकेट असते ते अजिबात फेकून द्यायचे नाही. हे गोळ्यांचे पॅकेट घ्यायचे अशा पद्धतीने आणि फक्त आपल्याला नेलकटर घ्यायचं आणि याला कट मारायचा आहे व्यवस्थितरित्या. असा कट जेव्हा आपण मारत असतो व्यवस्थित, तर थोडं जास्त वेळ आपण कट मारायचा आहे याला, जेणेकरून जोपर्यंत धार येत नाही व्यवस्थितरित्या असा कट मारत राहायचा आहे. धार आपोआप त्याला येत असते आणि काय होतं, आपले पैसे वाया जात नाही आणि वस्तू देखील वाया जात नाही, इकडे तिकडे पडत नाही आणि चांगली वस्तू आपल्याला टाकून द्यावी वाटत नाही. नवीनच नेलकटर असं नेलकटर लवकर खराब होत नाही, त्याची फक्त धार कमी होत असते. तर प्रसंगी अशी तुम्ही धार द्या निश्चितच तुमचं नेलकटर जे आहे ते व्यवस्थितरित्या राहील. आणि असं तुम्ही बघा, व्यवस्थित असं घासून जरी घेतलं गोळ्यांच्या पॅकेटावर तरी देखील चालेल. बऱ्याच वेळेला उकडलेल्या बटाट्याचे आपल्याला वडापाव करायचा असतो, समोसा करायचा असतो, पॅटीस करायचं असतं, पण त्यामध्ये अर्धे सगळे असे बटाटे राहून जातात. पदार्थ आपला व्यवस्थित बनत नाही. त्यासाठी मी साधी आणि सोपी ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. काय करायचं आहे तुम्ही बघू शकता. एक बाउल घ्यायचा आपल्याला या ठिकाणी आणि बाउलमध्ये काय करायचं आहे, आपल्याला चाळण घ्यायची आहे. जी चाळण आपण वापरतो, पुरण गाळायसाठी वापरतो, पीठ चाळण्यासाठी वापरतो, ती चाळण आपल्याला घ्यायची आहे स्टीलची. आणि हिने काय करायचं आहे, आपल्याला बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. बटाटा अशा पद्धतीने मॅश करायचा आहे की तो जो बटाटा आहे व्यवस्थित पदार्थ आपला व्यवस्थित छानपैकी होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे फक्त आपल्याला प्रेस करायचा आहे आणि जसं आपण पुरण बारीक करतो व्यवस्थितरित्या तसंच बटाटा आपल्याला यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या असा बटाटा त्यामध्ये मॅश होत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटा यामध्ये मॅश केला तर व्यवस्थित असा बटाटा मॅश होऊन जाणार आहे आणि काहीही राहत नाही. पदार्थ आपला व्यवस्थित बनण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम इझिली बटाटा आतमध्ये व्यवस्थित मॅश होऊन गेला आहे. अगदी पूर्णासारखं बटाट्याचं हे तयार होतं, पीठ तयार होतं खाली म्हटलं तरी चालेल. आणि जर हात भरवायचा नसेल तर तुम्ही चमचा घेतला तरी देखील चालेल. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मॅश झालेलं आहे. यापासून पदार्थ जो बनतो त्याची बाइंडिंग खूप छान येते आणि तुम्ही नक्की करून बघा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला घरामध्ये शेंगदाणे आपण आणून ठेवलेले असतात, ते शेंगदाणे आहे व्यवस्थित निसून घ्यायचे आणि मंद आचेवर शेंगदाणे आपल्याला गरम करायचे आहे, जेणेकरून त्याची सालं जी आहे ती पटापट अशी निघतील. मंद आचेवरच आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, एक एक शेंगदाण्याची सालं एवढी व्यवस्थितरित्या निघत आहे, तुम्ही बघू शकता. आणि याने काय होतं, आपल्याला जे शेंगदाणे आहे ते जळत पण नाही आणि व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं नाही, मंद आचेवर जरी आपण शेंगदाणे हे केले तरी जळत नाही आणि व्यवस्थित त्याची सालं नंतर निघतात. आणि नंतर काय करायचं, दोन्ही हातावर असे चोळून व्यवस्थित त्याची सालं काढायची आहे. व्यवस्थित मस्त छान असे चोळून घ्यायचे आणि त्याची सालं ही एकदम इझिली निघतात. तुम्ही बघू शकतात. बऱ्याच वेळेला आपल्याला शेंगदाणे पटकन असे लागतात हातासरचे. अशा वेळेला काय करायचं आहे, शेंगदाणे भाजून आणि व्यवस्थित त्याची सालं काढून ठेवली तर नक्कीच उपयोगामध्ये येतात. पण ही सालं काढताना आपल्या अख्ख्या घरभर ही सालं होत असतात. तर अशा वेळी काय करायचं आहे, आपल्याकडे सर्वांकडे असा झाऱ्या असतो, तो झाऱ्या घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या झाऱ्यावर असे शेंगदाणे जे आहे आपल्याला त्याची टलकरं काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम इझिली त्याची टलकरं निघत आहे. आणि ही जी टलकरं आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या निघत आहे आणि जास्त वेळ लागत नाही ही टलकरं काढण्यासाठी. पण तुम्ही जर असं पाखडून काढायला जर शेंगदाण्याची टलकरं गेले तर घरभर होत असतात. बाहेर जरी आपण घेतलं पाखडून काढायला शेंगदाण्याचे टलकरं तरी पण ते देखील आपल्या म्हणजे बाहेरसुद्धा पूर्ण कचरा होऊन जातो. त्यापेक्षा जर असं व्यवस्थित आपण जर झाऱ्याने जर शेंगदाणे असे हलवून घेतले तर त्याचा व्यवस्थितरित्या असं शेंगदाणे पूर्ण असे त्यामधलं कचरा जो आहे तो निघून जाण्यास आपल्याला मदत होते आणि हे काम जे आहे ते एकदम फटाफट होतं. जास्त वेळ देखील लागत नाही आणि लगेचच डब्यामध्ये एखाद्या टाकायचे, जेणेकरून काय होतं, काम आपल्याला व्यवस्थित सोयीस्कर होऊन जातं आणि ऐन वेळेला लागेल तेव्हा आपण व्यवस्थित शेंगदाणे घेऊन त्याचा वापर आपण करू शकतो. किंवा तुम्ही थोडाच फार कूट देखील करू शकता. एवढा कचरा आपला निघाला आहे. हा कचरा खूप इझिली घरभर होतो, त्यामुळे ही पद्धत मी वापरलेली आहे. तुम्ही देखील वापरून बघा आणि आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
बऱ्याच वेळेला वाती बनवणं हे फार किचकट काम असतं किंवा बाजारातून वाती जर आणायच्या असतील रेडी तर त्या फार महाग भेटतात. पण जर तुम्ही ही पद्धत वापरली तर निश्चितच आज तुम्हाला खूप फायदा होणार आहे या वाती बनवण्याचा. गणपती बाप्पा येत आहे, घरोघरी वाती लागतातच. तर ह्या वाती जर आपण साध्या सोप्या पद्धतीनं जर घरामध्ये कॉटन आणून जर बनवल्या तर निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. 2 पद्धती मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी वाती बनवण्याच्या. तर तुम्हाला कुठली पद्धत आवडली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीचं आपल्याला कॉटन लागणार आहे वाती बनवण्यासाठी. त्यासाठी एक अगरबत्तीची काडी घेतलेली आहे मी आणि अगरबत्तीच्या काडीचा अगरबत्तीचं जो पेस्ट लावलेली ती काढून घ्यायची आपल्याला व्यवस्थितरित्या. आणि चाळण लागणार आहे आपल्याला. ही चाळणीवर पण मी तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे, वाती बनवून दाखवणार आहे. आणि चाळणीवर त्या वाती कशा वाटल्या किंवा पॅडवरच्या कशा वाटल्या हे मला तुम्ही सांगायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने मी कॉटन काढून घेते एक व्यवस्थितरित्या. सरळ असा काढायचा आहे कॉटन, अजिबात त्याला इकडे तिकडे असा काढायचा नाही, वरतून असा व्यवस्थित काढून घ्यायचा कॉटन. आणि काय करायचं, अगरबत्तीची जी अगरबत्तीची पेस्ट लावलेली असते ती थोडी काढून घ्यायची आपण आणि धूपच्या भांड्यामध्ये टाकून द्यायची, वाया घालवायची नाही आहे त्या, जेणेकरून ती अगरबत्ती धूप लावल्यावर ती पण पेटून जाईल. तर काय करायचं, ही अगरबत्तीची काडी घेतलेली मी. आणि आता आपल्याला काय करायचं, ही जे कापूस आहे हा असा अगरबत्तीच्या काडीला आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. आणि लावून घेतल्यानंतर व्यवस्थित असा गोल गुंडाळून घ्यायचा आहे. आणि फक्त आपल्याला एका हाताने एका बाजूलाच असं वळायचं आहे फक्त कापूस. आणि सहज आपल्या कापसाची वात तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी चाळणीवर करते, चाळणीवर करून बघते. पण चाळणीपेक्षा मला मी जे पॅडवरती बनवलं, म्हणजे मुलांचं शाळेचं जे पॅड असतं त्यावरती किंवा स्टडी टेबल असेल त्यावरती जर बनवलं तर निश्चितच खूप छान असं वात तयार होते. आणि चाळणीवर थोडीशी व्यवस्थित ग्रिप बसली नाही. तुम्हाला जर सवय असेल चाळणीवर तर तुम्ही बनवू शकता. मला सवय नाही फारशी चाळणीवर बनवण्याची, त्यामुळे मला चाळणीवर बनवता नाही आलेलं आहे. पण मी जे आपलं पॅड असतं किंवा आपला कटिंग पॅड असेल, कटिंग पॅडवर बनवलं, तुम्ही लाकडी कटिंग पॅड असेल त्याच्यावर बनवलं तरी देखील चालेल, ते देखील व्यवस्थित. पण मी हे मुलांच्या शाळेचं पॅड घेतलं आहे आणि याने इझिली व्यवस्थित असे बनतात. तुम्ही बघू शकता. थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि पाहिजे तेवढा तुम्ही वाती यापासून बनवू शकतात. आपण फुलवात पण इझी कशी बनवायची ते देखील बघणार आहोत. आणि बघा तुम्ही, याने काय होतं, व्यवस्थितरित्या असं बनवलं जातं, ग्रिप भेटते खालून व्यवस्थितरित्या. आणि हे बघा असं काढून घ्यायचं, हलक्या हाताने काढायचं, जास्त दाब द्यायचा नाही. जास्त दाब द्यायला गेलं तर मग ते निघणार नाही, वात तुटून जाईल. त्यासाठी हलक्या हातानं आपल्याला वात काढायची आहे आणि हलक्या हातानेच वळून घ्यायची आहे. हलक्या हाताने वळून घेतली तर काय होईल, व्यवस्थित वात तयार होते आपली. अशा एका बाजूने म्हणजे सरळ एका बाजूनेच वरतीच असं ढकलायचं आहे आपल्याला, परत रिटर्न खाली घ्यायचं नाही, असं तुम्ही लक्षात ठेवा. अशा वाती आपल्या भरपूर तयार होतात. काही वेळातच ह्या वाती तयार होऊन जातात, फार असा जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. असा कापूस घ्यायचा, त्यावरती हात असा वरती न्यायचा आहे फक्त, त्याला परत खाली आणायचं नाही. परत खाली आणलं तर वाट परत सुटून जाणार. अशा पद्धतीनं करायचं. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं तुम्ही जर केलं तर भरपूर वाती तुम्ही एका टायमाला बनवू शकतात. तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि ह्या अशा पद्धतीने वाती तुम्ही तयार करून जर अगोदर तयारी करून ठेवली तर खूपच फायदेशीर म्हणजे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आता मी फुलवात सांगते तुम्हाला. फुलवात बनवण्यासाठी मी या ठिकाणी देशी घी घेतलेलं आहे. पण तुमच्याकडे डालडा असेल ना तर अतिउत्तम. डालडा तुम्ही घ्या. त्या डालडा जो आहे तो थोडासा पगळून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं कुंकू घातलेलं आहे मी, मिक्स करून घ्यायचं. कुंकू जे आहे तुपात मिक्स करून घेतलेलं आहे. आणि फुलवात बनवायची आहे. फुलवात बनवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. फुलवात बनवताना पटकन अशी बनल्या जात नाही ती. तर त्याची वरचं जे आहे त्याला आपण फुलवातीला जे कुंकू लावून घेणार आहोत, तुपासह कुंकू लावून घेणार. तुम्ही दूध पण घेऊ शकता. आणि फुलवात बनवताना मी कापूस घेतला आणि तो मी बघा तुम्ही 5 बोटांमध्ये आतमध्ये घातला आहे मी. बोटाचा असा व्यवस्थित असा गोल केला तयार आणि त्यामध्ये असा कापूस खोचून दिला आणि वरचं जो आहे त्याला पीळ दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. आणि वरतून आपल्याला कुंकाची आणि तुपाची पेस्ट लावायची. तुम्ही दूध आणि कुंकू घेतलं तरी देखील चालेल, त्याचा कडकपणा राहतो. तसा डालडा तुम्ही घेतला तर डालड्याचा देखील आपला असा ग्रिप त्याला व्यवस्थित भेटते असं आणि कडकपणा तिथे राहतो. आणि तुम्ही बघू शकता याचं या ठिकाणी मी कुंकू आणि तूप वगैरे लावून ते व्यवस्थित असं बनतं. अशा पद्धतीनं खूप साऱ्या वाती मी बनवून घेणार आहेत. तर
फक्त 5 बोटाच्या जे बोटं आहे ते जवळ धरायचे आणि त्यामध्ये कापूस आपला खोचायचा आणि वरची बाजू जी आहे ते व्यवस्थित अशी मोदकाप्रमाणे वरती काढून घ्यायची आणि तिला पीळ द्यायचं आहे आणि वरतून त्याला तूप लावायचं आहे कुंकू टाकलेलं. अशा पद्धतीने मी तयार केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.